at the business end today. Already Morning 11 Pernem handsomely qualified for the final. They are sitting very comfortably into the dugouts after winning their first match against Shivan Strikers Mandrem. And now okay, so Veerayuratni Kurgaon will bat first. 6 overs of match. Okay, Shivan Strikers Mandre will bat and Veerayuratni will bowl first. Shivan Strikers won the toss and they have decided to bat first. So they would like to have some runs on the scoreboard. Both the umpires are ready. They're also doing a good job in this heat, in this hot and humid climate. The temperature is more than 28 degrees Celsius here. Okay, so we are going for the second qualifier. The team wins will go 1-on-1 with the Morning 11 Pernem. Morning 11 Pernem, a strongest women team in this tournament till now. Pradnya, their captain. Then they have Santoshi. Then they have Satlaj. They have Sharmila. So a lot of batting firepower in them. Hope everybody must have had a good lunch break. Here we are at the business end, at the important end. We're live on the YouTube. It might be a first time women cricket tournament is shown live. Women's cricket tournament is shown live on the YouTube. Purva and Kanviksha, the opener, the opening pair. Bowler is Switi, who did a fantastic job in the last match. She scored 51 runs and 2 overs she bowled with Rahi, who finished the job for her team, winning the match by 5 runs. It was a thriller of a match, both the chances, both the times. When Veerayuratni played with the Bhumika Ashwem, that time also they were required 9 runs in 2 balls and they won it by 2 runs. And in the last match, the opposite team were required 7 runs in 1 delivery, 6 runs after the wide delivery. मैच की शुरुआत होने जा रही है. दूसरा क्वालिफायर, जिसे हम दूसरा एलिमिनेटर भी कहते हैं. जो टीम जीतेगी वो जाएगी सीधा फाइनल में. मॉर्निंग 11 स्टार से हाथ से हाथ मिलाने के लिए देखते हैं कौन सी टीम अच्छा खेलेगी. जो टीम अच्छा खेलेगी वो टीम फाइनल्स में पहुंचेगी. आपके सामने एक तगड़ा चैलेंज है. अभी ये मैच जीतना है और ये मैच जीत के फाइनल में प्रवेश करना है. मांद्रे में अभी बहुत सारे
मैचेस चालू है। मुझे लगता है मानरेम चैंपियंस ट्रॉफी भी चालू है, वहां भी मैचेस लाइव है। टेनिस क्रिकेट, जो टेनिस क्रिकेट लाइव है वो मानरेम चैंपियंस ट्रॉफी में भी है, यहाँ पे भी है, और मुझे लगता है पूरे भारत में उनका नाम है। तो एक बेहतरीन ऐसा लाइव टेलीकास्ट वो दिखाते हैं यूट्यूब पे। उनकी कोई खामियाब नहीं निकाल सकते ऐसा एक टेनिस क्रिकेट लाइव यूट्यूब ब्रॉडकास्टिंग चैनल, जो कि बहुत सालों से इस बिजनेस में है, और एक बेहतरीन अपना यहाँ पे इस वुमेन्स क्रिकेट में अच्छी तरह से लाइव ब्रॉडकास्टिंग करते हुए। कन्विक्षा और नॉन स्ट्राइकिंग एंड पे है पूर्वा। 60 से 70 रनों का टारगेट रखना चाहेगी ये टीम। भी देखते हैं कहां तक पहुंचती है ये शिवन स्ट्राइकर्स मानरेम वुमेन्स टीम। जैसे सुबह हमने कहा था कि वुमेन्स प्रीमियर लीग का यहाँ पे थोड़ा सा माहौल बनता हुआ, गोवा के बड़े बड़े नाम खेलते हुए। पहले ही गेंद पे प्रहार करना चाहती थी स्वीटी, एक बेहतरीन गेंदबाज है, स्लोअर रन भी डालती है कभी कभी, फास्ट वन के पास है। रिवर्स का प्रेस, चांस बन सकता है, और चांस दे लिया। यहां पे हवा चल रही है राइट हैंड के लिए, और कन्विक्षा चली दूसरे साइड में मारने के लिए। तो ये एक गलत शॉट मुझे लगता है, और गलत शॉट के चलते कन्विक्षा चलती बनी। विकेट दूसरे ही गेंद पे एक बड़ा विकेट निकलता हुआ शिवान स्ट्राइकर्स मानरेम वुमेन्स क्रिकेट टीम के लिए बहुत ही बड़ा झटका। अगर टाइम करती तो बॉल चला जाता, लेकिन ऊपर चला गया। नई बल्लेबाज अंकिता अभी स्ट्राइक पे है, वो भी बड़े लंबे छक्के मारने में माहिर। 2 फील्डर है आउटसाइड द 30 यार्ड सर्कल। मैंडेटरी पावर प्ले ओवर है। स्वीटी दूसरे गेंद पे विकेट चटकाते हुए कैप में मारा है, लेकिन वहां पे फील्डर मौजूद। तीन गेंदें हो चुकी है, सिर्फ 1 रन स्कोर बोर्ड पे। शिवान स्ट्राइकर्स मानरेम वुमेन क्रिकेट टीम को 60 से 70 तक पहुंचना पड़ेगा। फील्डिंग की सजावट करते हुए कैप्टन सितारा, जो खुद कवर सीजन में फील्डिंग कर रही है। सही जगह पे सही फील्डर मौजूद रहे, यही उनका मानना है, और उसी तरह से फील्डिंग सजा रही है। ये उठा के मारा, ये ऊपर से मारा, ये चौका जाएगा। पूर्वा के बैट से पहला चौका आता हुआ।
स्कोर बढ़ता हुआ 5। फिर से एक बार उठा के मारना चाहती है, दूसरा कैच, लेकिन ये छूट गया कैच, ये चांस छूट गया। एक अच्छा मौका था वहां पे एक ही ओवर में 2 विकेट लेने का। मैं रिक्वेस्ट करूंगा शिवान स्ट्राइकर्स मांद्रेम वुमेन्स क्रिकेट टीम, आप थोड़ा बैठ जाओ या थोड़ा साइड में रुक जाओ प्लीज। थैंक यू, थैंक यू वेरी मच। ये अच्छा शॉट है, सीधा मारा है, सीधा स्ट्रेट डाउन द ग्राउंड। तो फील्डर वहां पे बॉल को कवर करते हुए 1 रन निकाला है और इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ अभी 7 रन। पहला ओवर समाप्त हो चुका है। पहले ओवर समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 7। बॉलर सेजल दुसरं एलिमिनेटर, दुसरं क्वालिफायर म्हटल्यावर जात आहे मॅचिक वुमेन्स क्रिकेट टुर्नामेंट पहिले ऑल गोवा। आमका स्पॉन्सर केला आमचं किरण बाप, किरण सावंत, मांद्र्याचं विलेज पंचायतीचं पंच मेंबर आणि गोवा शूटिंग बॉलाचं प्रेसिडेंट आमच्या वांगडा असा बोललो। थँक्यू व्हेरी मच किरण बाप। 1 रन काढलेला असा मिड विकेट रिजन, 21 रन्स गावतलो, 1 रनसान स्कोर वयता फुडें। स्कोर पावलो 8चेर। मातशे 2 बरे व्हडले शॉट जाय, स्कोर एटलीस्ट 60 ते 70 रन जाय 6 ओव्हरींनी। लिगाचे मॅचेस असले 4 ओव्हरींचे, जे आता क्वालिफायर एलिमिनेटर फायनल जातली 6 ओव्हरींची। 4 बॉलर्स यूज करपाक मेळटा, प्रत्येकी 2 बॉलर 2-2 ओव्हरी घालपाक मेळटा। आणि आता स्ट्रायकाचे असा लेफ्ट हँडर पूर्वा, राईट हँडेड लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन चालू असा शिवान स्ट्रायकर्स मांद्रेम। तीन फिल्डर असा लेग साइडीन, 4 फिल्डर असा, 5 फिल्डर लेग साइडीन। उकलून मारलो गॅप इन, सामको बॉल गेलो 2 फिल्डरांच्या मदी, बरी फिल्डिंग थंय। धावन बॉल आयलो, फक्त 1 रन दिलो। स्ट्रायकर येईल आता अंकिता। लास्ट एक बरी मॅच जिखून वीर युवरत्नी कोरगाव या मॅचची मेरेन पावले। एक रन, फक्त 1 रन मेळटलो। एक बरी फिल्डिंग करतात अजून मेरेन वीर युवरत्नी कोरगाव टीम, कोरगाव वुमन्स टीम। तशीच सेजलाची बरी सुरुवात, 3 बॉलान 3 रन दिले। सिंगल्स चड तेंका कितें दुखोवपाचें ना, बाउंड्री सिक्स दिवपाक जायना तेंच्यांनी। लेट्स सी, इनसाइड एज लागलेली, टाइम बरो, तो बॉल केन्ना केन्ना इनसाइड एज लागून विकेटींचेर वयता, बट ह्या फावट पूर्वाचो टाइम बरो। स्कोर जाला 10 आणि क्लीन बोल्ड, पूर्वा क्लीन बोल्ड जाल्ले आसा आणि 10 रन्साचेर दुसरी विकेट शिवान स्ट्रायकर्स मांद्रेम वुमन्स क्रिकेट टीमची। 10 रन्स झालो आणि दुसरी विकेट गेली। भारती गेला स्ट्राइक घेवपाक आता पूर्वाच्या जागेर।
भारतीन या टुर्नामेंटाची पहिली 50 मारल्या. सो त्याच परफॉर्मन्साची खंय तरी आता गरज आसा त्याच्या टिमीक. तो परफॉर्मन्स ताका रिपीट करचो पडटलो ह्या मॅचीक. पळोवया कितले मेरेन पावयता भारतीय आपल्या टिमीक. सेजलाची एक बरी बॉलिंग. नो बॉल काढला. नो बॉल. म्हाका दिसता 3 फिल्डरूच आसा सर्कलान. कॅप्टनचं लक्ष गेलं ना पण अंपायराचं लक्ष गेलं. फ्री हिट. ग्रीन सिग्नल आसा बॅट्समॅनाक. जाय थंय मारूं येता. भारतीन आपलो स्टान्स चेंज केला आता ह्या बॉला खातीर. आणि बॉल गेलो बाउंड्रीक. सामको मारक बॉल पडलो हो. जो बॉल डॉट वयतलो आसलो तो फिल्डिंगेचे अशे प्रॉब्लेम जाले, कन्फ्युजन जाले आणि हो बॉल मारक पडलो. 2 ओव्हरी सोंपले. स्कोर जालो 15. एक बरी ओव्हर येताली पण लास्ट बॉलाक खंय तरी सिच्युएशन बिगडले. फ्री हिट जाली आणि त्या फ्री हिटीचेर 4 मारली भारती. आता गेला नॉन स्ट्रायकाचेर. स्ट्रायकार येयला अंकिता. बिंदिया न्यू बॉलर. बिंदिया फुल टॉस काढून मारलो. ओ सितारान आतीतलो बॉल काढून उडयलो बाउंड्री भायर. 6 रन्स. बॉल लागलो आसलो. बॉल सामको नेटान मारलेलो. सिताराचो एक बरो ट्राय आसलो थंय. 6 रन्स. 6 रन्सांनी स्कोर पावलो आता 21. एक अपील बट बम बॉल. जे कॅच जावपाचे आसले ते सिक्सरीच्या रुपान गावले शिवन स्ट्रायकर्स मांद्रेम वुमन्स क्रिकेट टीमीक. परत एकदा थंयच बॉल घालता. बरे बॉल घालता आमचे बिंदिया. 6 मारल्या थंयच्यान. मागीर तेणी डॉट बॉल काडले एक बरो कमबॅक करताना. तिसरो डॉट बॉल. लास्ट मॅचीक जेन्ना 8 बॉलान 9 बॉलान 12 जाय आसले तेन्ना बॅक टू बॅक 3 डॉट डिलिव्हरी घातलेली बिंदियान. उगडास आसा सामको. लास्ट ओव्हर घालताले. सेकंड लास्ट. 1 रन्स मेळटलो. बरो शॉट मारलेलो. बट ही एक बरी ओव्हर बिंदिया घालताना. 7 रन्स येयले. एक बॉल उरला. स्कोर जालो 22. तिसरी ओव्हर चालू आसा. परत एकदा काढलो आणि हातीन बरी फिल्डिंग केला थंय. बॉल आमकां फास्ट वयतालो. दुसऱ्या रन्साक धांवंक सोदताले बट गावंक ना चान्स. आणि 3 ओव्हरी सोंपले. 3 ओव्हरी सोंपोवन स्कोर जालो 23. आणि 2 विकेटी गेल्ले आसा शिवन स्ट्रायकर्स मांद्रे. शिवन स्ट्रायकर्स मांद्रे वुमन्स क्रिकेट टीमीन टॉस जिखलेलो आणि बॅटिंग करपाचे चिंतले. त्यांचे कॅप्टनान पयलेच 2 विकेटी गेल्ले तेंचे. पूण आता ही सध्या पार्टनरशिप चालू आसा. अंकिता आणि भारती. स्वीटी परत एकदा बॉलिंग मार्काचेर. चौथी ओव्हर. बाउंड्री मिड विकेट रिजनान गेली. सत्तावीस झाला स्कोर त्या बाउंड्रीन. त्यांना स्कोर जाय. स्कोर बोर्डाचेर त्यांच्याकडे बॉलर्स बरे आसात.
वच सामके कडक पडटा तरी पण बरो परफॉर्मन्स दिताना. बरो बॉल, बरो कमबॅक स्वीटीचा. या वरीन बाउंड्री कन्सिडर केली पण बॉल घातलो डॉट. स्कोर थंयच आसा सध्या. फुल टॉस घेऊन मारलेलो बॉल. सितारा आसा थंय, मिसफिल्ड जाले, चान्स आसा. बरो बॅकअप केलो, बरो कव्हरअप केलो सितारान. 28 1 रन्स, 28 जालो स्कोर. चौथी ओव्हर चालू आसा. दोन ओव्हरी तांकां बरे एक्सपेन्सिव्ह ओव्हर जाय. पळोवया. अंकितान उखलून मारलो, वयर मारलो, बाउंड्री भायर मारलो. 6 रन्स. जशी गरज असली, जशी आम्ही आताच हांगासर उलयताले त्या शॉटाची गरज असली. ह्या 6 रन्सार स्कोर पावलो 34. अंकिताचो एक बरो टायमिंग शॉट. टाइम केलो आणि मारलो. पावर घालपाची गरज ना, फक्त टाइम करपाक जाय. एक बरे टायमिंग दाखयले अंकितान. फॉर एकदा तयार. फॉर एकदा टाइम करून मारलो. फुल टॉस घेऊन मारलेलो बॉल. फिल्डर आसा थंय, मिसफिल्ड जाले, चान्स मेळटलो सेकंड रन्साक. बरे फास्ट रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणटा तशे दोनूय बॅट्समॅन. 36. एक बरी ओव्हर म्हटल्या जाता ही शिवांश क्रिकेट स्ट्रायकर्स मांद्रेम क्रिकेट टीमीक. स्वीटीचो बरो बॉल, बरे कमबॅक. एकूच बॉल उरला दिसता ना. ओव्हर जाली. कॉम्पिटिशन ऑफ 4th ओव्हर. 4 ओव्हरी सोंपले. स्कोर जालो 36. 9 रन्स प्रति ओव्हर अशी रन रेट चल्ल्या. फुडल्या 2 ओव्हरीन एटलिस्ट तांकां 30 रन्स तरी काडपाक जाय, तर खंय तरी मॅच जातली. छत्तीस रन्स जाल्ले आसा. 4 ओव्हरी सोंपले. 12 बॉल उरल्यात. आता बॉलिंग घालपाक येतले न्यू बॉलर. राही. राहीन लास्ट मॅचीक 12 रन्स वाटयले आपल्या टीमी खातीर. फुल टॉस आणि असा नो बॉल काढला. नो बॉल काढला असा ओ द वेस्ट साइड. नो बॉल, फ्री हिट. बॉल घाली नसताना 7 रन्स. 43. फ्री हिट डिलिव्हरी. ओ शॉट भारतीचो एक पॉवरफुल शॉट मारलो. असेच काहीतरी मोठ्या फटक्यांची आशा असा, अपेक्षा असा या दोन्ही बॅट्समॅनांकडल्यान. फ्री हिट. वुमेन्स क्रिकेट टूर्नामेंट ऑल गोवा इन मांद्रेम. फ्री हिटाचो बॉल बरो काढलो राहीन. राहीची बॉलिंग ऍक्शन पॉवरफुल ऍक्शन. तसोच बरो बॉल घालता ते बॅक ऑफ द हँड कसो, सो बॅट्समॅनाक मेळना. राही परत एकदा. ओ बरो काढलो. 6 रन्स. फ्लॅट 6. फ्लॅट 6 मारलेलो असा. भारती आपल्या आता फॉर्मान येतना. स्कोर झालो 49. 5वी ओव्हरी राहीची. एक्सपेन्सिव्ह माशी ओव्हरी. स्कोर झालो 49. परत एकदा 6 रन्स. परत एकदा तोच शॉट, तीच एरिया टार्गेट करताना भारती. बऱ्यातली बरी बॅटिंग.
या रन्सान स्कोर पावलो 55. 3 सिक्सरी बसले यावरीन. 3 बॉल झाल्या. 3 बॉल उरले आसा भारतीय स्ट्रायकाचेर. या फावटी मारलो हातीन काढून. 2 रन्साक धांवतात ते 2 रन्स मेळटले तेंका. थ्रो तितलो स्ट्रॉंग ना. या 2 रन्सान स्कोर पावलो 57चेर. ही सामकी मारक ओव्हर म्हटल्यार जाता फ्रॉम शिवन फ्रॉम वीर युवरत्न कोरगांव टीमीच्या सायडींतल्यान. परत एकदा उखलून मारलो. 6 रन्स. सिक्सर. भारतीय आपलो जलवा दाखयताना. या सिक्सरीन स्कोर पावलो सामको फास्ट. 63. भारतीय खेळटा 36 रन्साचेर. एक पॉवरफुल इनिंग फ्रॉम पॉवरफुल गर्ल. What a batting. 63. 5th over. Still 1 delivery to go. 4 sixes considered. 28 runs still now. Once again, Bharti wanted to go on the leg side region. They will get only a single. It will be a good thing to have a Bharti on strike because she is striking with a good strike rate here. Last 6 balls of the innings. 64 after completion of 5 overs. So last over to go. Shivansh strikers Mandrem won the toss. Elected to bat first. And this is the reason why they have elected to bat first. They know they have a long batting lineup. They can build a big score, which will be a pressure for the batting side team. Let's see what these 6 balls can come up with. Bowler is... That's a good shot once again. Boundary. Sejal is the bowler. Bharti greeting her with a boundary. Score is 68 now. Big target, big total on the scoreboard. Ample of scoring after first, I think, 4 overs. First 4 overs, they were only 36. Last overs, it was 28 runs. And now this was started with a boundary. Bharti on strike. Bharti goes big. This is the big one. Huge, maximum 6 runs. Ball out of the park. Bharti on 47. She is striking hard. She is striking big. What a powerful batsman she is. Wow, what a batting. What a batsman. 74. Don't worry about the score. We are here to watch Bharti, and there she is. It's a 50. Raise your bat, Bharti. Splendid, splendid innings. Give her a big hands. A round of applause for Bharti for this wonderful, wonderful innings. 51 with that boundary. And score is moving fast now, 78. Still 3 more deliveries to go. That will be a no ball, yes. No ball call. No ball from Sejal. She was bowling nicely. Until this point, it's a free hit. Bharti, it's a free license for you. You can hit this ball anywhere. Let's see. She goes on the leg side and a flat 6, I think so. It's a flat 6. I will say this is a Russell power.
Andrew Russell hits such kind of sixes flat and hard. Russell the muscle. Bharti the muscles here. Wow. Bharti, you beauty. What a innings you are playing here for your team. Timely inning. Score is 85. Still 2 delivery to go. After a long time, we can see a single run scored because Bharti was dealing in boundaries and sixes. They are giving away easy runs here. See that Bharti is always ready to take the strike because she knows she is the woman for her team. She is the striker. She is the terminator. The Bharti power. Running down the ground, wanted to go big. Okay, so at the end of the 6th over, we have 87 on the scoreboard. 88 is the target for Veera Yuvaratne Korgaon to chase down and to be in the finals. It will be a mammoth of a target to chase. Bharti, what a splendid innings. More power to you, Bharti. More power to you. You have entertained us thoroughly with your batting. She scored 59 runs with 20 balls, 6 sixes and 4 boundaries. She was dealing in those 2 overs in only boundaries and sixes. 28 runs came in the second last over. 23 runs came in the last over. So those 2 overs were very expensive. 88 is the target. 51 runs came in last 12 deliveries. First 4 overs, they were only 36. So until that moment, Veera Yuvaratne Korgaon were in the game. But after that, that Bharti storm came and took the game away from Veera Yuvaratne Korgaon. 88 is the target. Bang from the first delivery. They have to target every over now. It's a do or die match situation. Bowler is Ankita. Single. First run scored. At least 15 runs per over is the target for Veera Yuvaratne Korgaon team. Women's cricket team. Chance of a first wicket and they will grab it. First wicket departed
Sejal departed on a golden duck. And now I think Ria will go to take the strike. Such a match situation for the batsmen of Veera Yuvaratne Kurga that they have to go for the big shots from the beginning. They can't sit comfortably because the target is 88. I think it's the second biggest target in this tournament till now. Ria and Sweetie. Sweetie is still on the non-striker end. It's the first over. Chance of a second wicket there. Fielder also missed it. Keeper was interested for some time. But ball is going above her head and only a single. 2 runs on the scoreboard. Now the woman, the girl we are waiting to see to score some runs is Sweetie. She hits the ball very sweetly, just like her name. Full toss ball. No connection whatsoever this time. She should have taken the advantage of that full delivery. She wanted to go straight down the ground. Didn't get the middle of the bat. Single. Only runs coming in singles now. Run rate will increase. The scoring rate will increase. Every ball. Dot delivery. Dot delivery from Ankita. Last ball of the first mandatory power play over. At least one big six, one big shot required. It's not out. No signal from umpire as well. And it's a first over completed. Only 3 runs considered by Ankita. Good bowling effort from Ankita. Sweetie and Ria. 88 is the target. New bowler is Sonali. Shivansh Strikers Mandrem gave the Veera Yuvaratne Kurga women's cricket team a mammoth total of 88 to chase. Very good shot and very good fielding as well. Indradeep, what a good save. Ankita was there. She just bowled an over and saved a certain boundary. It's not so easy to field in this very hot and humid climate. But these girls, these women are doing a fantastic job. It will be a no ball call. Will be a free hit. And Sweet will be on strike. Free hit above the west side. 2 runs with this to score is 6. They have the chance. Sweetie have the chance. Free hit and oh, that was a free hit. Very good catch taken in the deep. Chance of a run out. Look at that. Look at the dive. I welcome Siddhi Arulkar. आमचे जे सामके सगळ्यांचे मोगाचे आमदार आसात जीत आरोलकर तेंची मिसेस
जशें जी तारोलकर यांचे कार्य सगळ्यांक खबर आसात तशेंच त्यांच्या मिसेसीचे कार्य सगळ्यांक खबर आसा. सो वेलकम करता तुमचे. थँक्यू व्हेरी मच. वाईट बॉल काढला अंपायरान. दुसरो एलिमिनेटर म्हटल्यार दुसरी सेमीफायनल म्हटल्यार जाता. पहिलीच मॉर्निंग 11 पेरनेम आमची स्ट्रॉंग टीम पेडण्याची फायनलीक पावल्ली आसा सुशेगाद. एक रन्स काढला. एक रन्सान एकूच रन्स मेळटलो. ह्या एक रन्सान स्कोर मातसो फुडें सरला. 9 रन्स. फुल टॉस बॉल. पहिली 6 स्वीटीच्या बॅटिंगसून. स्वीटी हिटिंग फ्रॉम द स्वीट स्पॉट ऑफ द बॅट. 88 जाय जिखपाक. 2 ओव्हरीन काडलो लास्टाचे 51 रन्स. आणि आता म्हाका दिसता चालू केला स्वीटीन आपली बॅटिंग. अशेच व्हडले व्हडले शॉट जाय स्वीटीच्या बॅटीन. फाटल्या मॅचीचो परफॉर्मन्स आता कंटिन्यू करपाक जाय स्वीटीन. बरो फील्ड केला. नो बॉल काढला अंपायरान. बट बॉलर दिता किपराक डाय मारून आडायलो. नो बॉल फ्री हिट. स्कोर झाला 16. फ्री हिट उगलून मारलो. 6 रन्स. परत एकदा स्वीटी. जर म्हाका दिसता वीर युरत्नी कोरगांव ही मॅच जिखतली जाल्यार ह्या प्लेयराक लास्ट मेरेन खेळचे पडटले. हे प्लेयर दिसतात तुमकां ल्हान बट त्यांच्या हातीन ताकद खूप. आणि आम्ही अशें पळयलां की जेन्ना आमी आमचे जी वुमन आसा त्यांच्या हातीन जेन्ना पावर दिता तेन्ना ती जग बदलू शकता. तशेंच हांगा स्वीटी. ओ ह्या फावटी काडून मारला हातीन. प्रेज केले स्वीटीक आणि स्वीटीन आपली विकेट गमायल्ली आसा. स्कोर जालो 22. स्वीटी परत डगआउटान त्याची जागा घेवपाक वयता पूजा. मोठे मोठे शॉट्स यांचीच गरज असते आणि स्वीटी त्याच्या फाटल्यान असले. बरे 2 सिक्सरी मारलेले. एक फ्री हिट गावलो त्याचेरूय 6 मारली. बट मागीर विकेट काढली त्याची सोनालीन. 2 ओव्हरी सोंपले. विकेटी गेले 2. स्कोर जालो 22. स्कोर अजून मेरेन तरी बरो आसा. 88 रन्साची गरज. कन्विक्षा आता बॉलिंग घालपाक येता. कन्विक्षा तिसरी ओव्हर घेवन येता. स्ट्रायकर आसा रिया स्ट्रायकाचेर. बरो बॉल कन्विक्षाचो. बाउन्स गावलो बरो. एक बरे घट मॅटिंग मारले आसा जेणे करून बॉल चड सकयल रावना. सगळे एकदम सामके जाग्यार आसा ह्या टुर्नामेंटान. हो मारला उखलोस. सेजलाचो शॉट. रियाच्या बॅटीन. रियाची पहिली 6. रियाच्या बॅटीन पहिली 6. स्कोर जालो 28. कन्विक्षाचो पहिलो बॉल बरो असलो. दुसरो बॉल बरो शफल जावन लेग सायडीन बाउंड्री भायर मारलो. स्ट्रेट डाउन टू ग्राउंड. 1 रन्स मेळटलो. इजी मेळटलो. 1 रन्सान स्कोर पावला मातसो फुडें. स्कोर जालो 29. पूजा आसा आता स्ट्रायकाचेर.
पूजा खंय तरी स्ट्रायक करचे पडटले आता. जशे सेजल रिया स्ट्रायक करता त्याच भशेन पूजाकय स्ट्रायक करचे पडटले. पूजा स्ट्रायकाचेर. ओ वाईट, सामको वाईट, खूप बाहेर घातलो कन्विक्षा. पूजाचो शॉट हातीन काढून मारलो. इजी विकेट दिल्ली असा पूजान आपली. कन्विक्षान काढली विकेट. स्कोर झालो 30. तिसरी ओव्हर चालू असा. बॉल झाले ओव्हरीचे 4. 2 बॉल अजूनही चान्स असा. वीर युवरत्नी कोरगाव टीमिंग. न्यू बॅट्समन वयता प्रतीक्षा. प्रतीक्षा स्ट्रायकाचेर, रिया नॉन स्ट्रायकाचेर. स्कोर झाला 30. ओव्हर ही तिसरी. अजूनही तसा स्कोरिंग रेट बरो असा वीर युवरत्नी कोरगाव क्रिकेट वुमन्स टीमिक. डॉट बॉल कन्विक्षाचो. लाईन अँड लेंथ धरून घालता बॉलिंग कन्विक्षा. सकाळच्यान पळयता प्रत्येक मॅचीक ते आपले 100% दिता. फुल टॉस बॉल कीपरान बरो आडायलो. एक अपील असा रनआउटाची, पण अंपायरान म्हटले ना आणि डॉट बॉल गेला. तीन ओव्हरी सोंपले. स्कोर झालो 30. 3 विकेटी गेल्यात वीर युवरत्नी कोरगाव वुमन्स क्रिकेट टीमीचे. फुडल्या तेंका 3 ओव्हरींनी 18 बॉलान जाय 58. 18 बॉलान 58 रन्साची गरज. बॉलर न्यू बॉलर पूर्वा. पूर्वाचं बरो बॉल आपल्या फॉलो थ्रून फिल्डिंग करताना असा स्ट्रायकाचे रियाक स्ट्राइक करूंक जाय. फुडें सरन मारलेलो बॉल थंय लॉंग ऑन डिजनान फिल्डर असा. 2 रन्साची मागणी केली प्रतीक्षान. प्रतीक्षा स्ट्रायकाचे 2 डॉट डिलिव्हरी खान फुडें आसा ते. ताका खंय तरी बॉल बॅटरी घेवपाक जाय. खूप रन्साची गरज अजून. बरो उसळटो चेंडू सारखो उसळटो बॉल बॅटिंग लागलो ना. बॉल गेलो परत एकदा कीपराच्या हातीन. बॉल गेलो डॉट. भूमिका यूथ स्पोर्ट्स अँड कल्चर क्लब आश्वेम टूर्नामेंट घडोवन हाडटाना परत एकदा प्रतीक्षा डॉट डिलिव्हरी. रियाक तरी स्ट्रायकर हाडचे पडटले प्रतीक्षाक. कीपर गेला क्लोज. ओ बरो शॉट गॅप इन मारला तसंच बरो आडायलो.
बरी फिल्डिंग अपील केली थंय 4 रन्साची बट बरो आडायलो. लास्ट बॉल. फोर अंपायर बाउंड्री. ओके बाउंड्री दिल्ली असा. सॉरी बाउंड्री दिल्या. सो बाउंड्रीन स्कोर पावलो 35 बरी विकेट किपिंग वाईट दिला थंय बट बरी विकेट किपिंग केल्या. क्लोज किपिंग सामकी. स्टंपिंग केली असा प्रतीक्षाक आणि न्यू बॅट्समन वयता. पूर्वाचं पर एकदा बरो बॉल. बरी ओव्हर ही पूर्वाची. ओव्हर सोपली. पूर्वान दिले फक्त 5 रन्स आणि 1 विकेट काढली या ओव्हरीन. 4 ओव्हरी सोपले. स्कोर झालो 35. ओके स्कोर झालो 36. स्टंपिंगाचो वाईट काढलेलो. सो स्कोर झालो 36. 12 बॉलान तेंका आनीक जाय 52 रन्साची गरज. जे शिवान स्ट्रायकर्स मांद्रेम त्यांच्यानी जे घडून हाडलेले 12 बॉलान 51 तेच रन्स जाय आता. उखलून मारलो कीपर त्याच्या सकल. ओ व्हॉट एफर्ट. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट. एफर्ट पळयात. एफर्टाक 100%. एफर्ट दिला ते म्हाका दिसता भारती सॉरी अलिशा. व्हॉट अ एफर्ट. नॉट 100%. इट्स अ 200% एफर्ट. Fantastic effort this is from Alisha. She already took a fantastic catch. प्रशांत नाईक पंच सरपंच ना आणि तो वेलकम करता सरपंच विलेज पंचायत मांद्रे प्रशांत नाईक. वेलकम सर. कन्विक शापर एकदा स्ट्रायकाचेर आसा. फिंदिया नॉन स्ट्रायकाचेर आसा. रिया बॉल मारलो. बरो ट्राय केलो थंय. स्कोर झालो 40. बॉल म्हाका दिसता नो बॉल काढला. यस नो बॉल. अंपायराचे डिसिजन नो बॉल. फ्री हिट. आमचे सगळे मानेस्त आमच्या वांगडा बसलेले असतात. बरो शॉट बट ते फिल्डर असा. 1 रन्स.
वारो बरो येता आमकां सामको थंड गरमेच्या दिसांनी एक बरें काम करतना सगळी वुमन्स हांगा ही भुरगीं वुमन्स टुर्नामेंटाक बरो बॉल फास्टर बॉल ह्या फास्ट बॉलान कन्विक्शन दाखयलें की तेजी पेस कितली आसा ती शिवांश स्ट्रायकर्स मांद्रेम वुमन्स क्रिकेट टीम एक बरो परफॉर्मन्स दिताना उखलून मारलो हे 6 खूप टायमान एक 6 पळोवपाक मेळ्ळी बिंदियाच्या बॅटीन ओव्हर सोंपले 5 स्कोर जालो 48 अजून जाय 40 रन्साची गरज आणि मॉर्निंग 11 पेरनेम तुमच्या लागीं मागता शिरेडी रावपाचे एक 5 मिनटाचो ब्रेक घेतले आणि आम्ही फायनलीक सुरवात करतले आमचे मानेस्त आमचे जे गेस्ट असतात ते पावले असतात आमच्या वांगडा आमच्या कॉमेंट्री बॉक्सान बसले असतात पहिले म्हटले आमचे सरपंच विलेज पंचायत मांद्रेचे प्रशांत नायक मागीर आमचे जे आसा एक सोशल एक्टिविस्ट म्हटल्यार आतां सोशल वर्कर सिद्धी जीत आरोलकर आमचो जो आमदार आसा मांद्रेम कॉन्स्टिट्युएन्सीचो जीत विनायक आरोलकर यांची मिसेस आणि ह्या टुर्नामेंटाचो सर्वेसर्वा म्हटल्यार जाता किरण सावंत मेंबर ऑफ विलेज पंचायत मांद्रे तिगांचे हांव परत एकदा स्वागत करता तुमचे खूप खूप आभार तुम्ही वेळात वेळ काढून हांगा येयले म्हटल्यार ओके बॉल घातला वेळात वेळ काढून हांगा पावले तुम्ही तुमचे खूप खूप आभार तसेच पांडुरंग पेडणेकर आमच्या मदी आसा त्यांचे स्वागत उखलून मारलो एक बरो परफॉर्मन्स शिवान स्ट्रायकर्स मांद्रेम वुमन क्रिकेट टीमीचो बॅटीन तसोच बॉलिंग परफॉर्मन्स दिल्लेलो आसा ह्या टीमीन चान्स आसा कॅचीचे आणि कॅच काडले आसा अर्पिता बिंदिया आउट जावन परत 3 बॉल उरले आसा हो जो स्कोर काडलेलो 87 तो खरोच स्कूप स्कोर जालो म्हटल्यार जाता शिवांश स्ट्रायकर्स मांद्रेम वुमन्स क्रिकेट टीमीन बॅटिंग केली बऱ्यांतली बरी बॅटिंग आमचे भारती न्यू बॅट्समॅन केला स्ट्रायकाचेर रिया पावले स्ट्रायकाचेर 2 बॉल उरल्यात लास्ट 2 बॉल आणि आमकां आता दुसरी टीम येतली जी फायनलीक वयतली मॉर्निंग 11 वुमन्स क्रिकेट टीम पेरनेम उखलून मारलो एकूच रन गावतलो स्ट्रायकाचेर आसा पूजा लास्ट बॉल या मॅचीचो सेकंड क्वालिफायर शिवांश स्ट्रायकर्स मांद्रेम वाईट बॉल काढलो 1 रन काढून स्कोर पावयलो 53 चेर सगळी जाणां एन्जॉय करतना आपलो दीस आपले क्रिकेट दोन रन्स काढले स्कोर पावयलो 55 चेर
आणि हरोनूय सेलिब्रेशन कशें करप हे आमचे वीर युवरात्री कोरगांव टिमी कडल्यान शिकपाक जाय. खरेंच बरे स्पोर्ट्समॅन स्पिरीट दाखयल्या टिमीन. कॉंग्रॅच्युलेशन्स टू शिवांश स्ट्रायकर्स मांद्रेम वुमन्स क्रिकेट टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू मॉर्निंग 11 पेरनेम वुमन्स क्रिकेट टीम. तशेंच बॅड लक टू वीर युवरात्री कोरगांव वुमन्स क्रिकेट टीम.